दहिगाव परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे संतप्त दहिगाव ग्रामस्थांनी आज रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. देऊर, घिगेवाडी तसेच वाठार स्टेशनकडून येणारे प्रमुख रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मते सतत होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रस्ते अक्षरशः उखडून निघत आले आहेत. त्यामुळे वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत बोलताना सरपंच रणजित चव्हाण यांनी सांगितले की रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाला ठाम इशारा देत स्पष्ट केले की एका महिन्याच्या आत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता आश्वासन नको, कृती हवी, अशी आक्रमक भूमिका दहिगाव नागरिकांनी घेतली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, रस्त्याची रेंगळलेले काम आणि उडणारी धूळ यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यांचे काम सुरू करावे तसेच अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या वाढत्या आक्रोशामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.